ये बाबा, आलास? ये घे, तू तरी घे चहा. नकोय मला. का रे? अरे चहाच आहे, विष नाही घालत आहे मी तुम्हाला. अरे चहा का नकोय तुला? का आता मलाच विष आणून देता? म्हणजे सगळी तुमच्या मागची कटकटच मोकळी होईल. असं रडायला काय झालंय तुला? हा? अरे एवढं काही बोललेले नाहीये मी. शेकडो वेळा मार खाल्लायस माझ्या हातचा, तरी कधी टिपूस पण काढलं नव्हतंस. आता काय झालंय असं रडायला? अरे पुरुषासारखा पुरुष तू रडतोयस काय असा भोकाड पसरून? हा, ते पण तिन्ही संध्येच्या वेळेला. बरं दिसतं का हे? लग्न झालं असतं ना तर एव्हाना 2 पोरांचा बाप झाला असतास. पेंट्या, आता तोंड बंद केलं नाहीस ना तर मुस्काटात ठेवून देईन तुझ्या. तू पिंट्या, ए बाळा, काय झालंय सांग ना मला. हा, बाबा बाबा कंपनीनं नोटीस दिली आहे 1 महिन्याची. कामावरनं काढून टाक. अरे देवा, अरे माझ्या कर्मा, आता काय केलंस तू तिकडे? हा, असं कसं रे? तुलाच कसं नोकरीवरनं काढून टाकलं? काय केलं कायस तू तिकडे, सांग मला. पिंट्या, आता काय करू मी? अरे साधी एखादी नोकरी पण टिकवता येत नाही का रे पिंट्या तुला? आता काय करणार सांग ना. जेवणाची वेळ झालीच आहे, त्यामुळे थोडाच आणला. नाही, बरं केलंस. बरं, तू काय म्हणत होतीस? हा, गीता ना एकूणच जरा कन्फ्यूज झाली आहे. पण मला काय वाटतं माहितीये, आता तिने काय तो एक निर्णय घेऊन टाकावा. कारण तिच्या अशा वागण्याने तिघांपैकी कुणीच सुखी नाही होऊ शकत आहे. खरं आहे, पण तुम्हाला गीताचं वागणं चुकीचं नाही वाटत? नाही, चुकीचं म्हणण्यापेक्षा अननॅचरल वाटत नाही. म्हणजे म्हणजे कसं असतं ना जान्हवी, ब्रेकअप झाल्यानंतर इगो दुखावतो. म्हणजे आपल्याला कोणीतरी रिजेक्ट केलंय याचा ना आपल्याला खूप राग आलेला असतो, किंवा आपण कोणाला तरी आवडत नाही आहोत याचा ना आपल्याला खूप त्रास झालेला असतो. आणि हे होणं खूप नॅचरल आहे. पण म्हणजे गीताच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तसं काहीतरी होतंय असं वाटतंय का तुम्हाला? करेक्ट. आता तो तिचा बॉयफ्रेंड कोणतो? पुष्कर. पुष्कर आता तिच्या समोर पुन्हा एकदा नव्यानं आलाय आणि तो तिच्या समोर त्याची चूक कबूल करतोय. त्यामुळे नॅचरली गीताचा इगो सुखावतोय. पण मग इन दॅट केस मनीष सुद्धा गीतावर प्रेम करतो ना. म्हणजे आपल्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करतंय हे फिलिंग मनीष कडून सुद्धा मिळतच आहे तिला. करेक्ट, अगदी खरंय. पण ह्याच्यात फरक हा आहे ना की मनीषला गीता आवडते, पण पुष्करला गीताला रिजेक्ट करणं ही आयुष्यातली खूप मोठी चूक आहे हे पटलंय त्याला. आणि हे सगळं तू तिच्या समोर कबूल करतोय, त्यामुळे गीताचा इगो सुखावतोय. आता मला कळलं. काय काय ग? नाही, काही नाही. मनीषच्या प्रश्नाचं उत्तर आत्ता मिळालंय. म्हणजे 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 मला नीट नाही सांगता येणार कदाचित, पण सुरुवातीला पुष्कर गीताला फार महत्व देत नव्हता, तेव्हा गीताला तो हवा होता. आता गीता पुष्करला फार महत्व देत नाहीये, तेव्हा पुष्करला ती हवी आहे. आणि गीता मनीषला अवॉइड करतेय, त्याच्यामुळे मनीष जास्तच डेस्परेट होतोय. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि हे असं होणं खूप साहजिक आहे, खूप नॅचरल आहे. हे कसं असतं ना, आपण एखाद्याच्या आहारी गेलो ना की मग त्या माणसाला आपली किंमत कळत नाही. म्हणून ना कधी कधी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपून थोडंसं लांब व्हायचं असतं त्या माणसाकडनं. किंवा आब राखून जगलो ना, आणि जर समोरच्या माणसाचं आपल्यावर खरंच प्रेम असेल ना तर तो माणूस आपल्याकडे परत येतोच. यू सेड इट. व्हॉट? म्हणजे तुम्ही म्हणताय ते मनीषच्या बाबतीत परफेक्ट आहे.
हो बरोबर आहे, पण म्हणजे मला काय वाटतंय माहितीये, अगं जान्हवी, चल 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 चल. कुठे कुठे काय जेवायला? तू पण चल चल चल. अगं, मावशी एक मी काय म्हणतो, एक 5 मिनिटांनी येतो ना आम्ही. का 5 मिनिटांनी काय? मी आता चहा घेतला ना, मग येतो ना 5 मिनिटांनी. मग घ्यायचं कशाला जेवायच्या आधी चहा? हो ते चुकलंच, पण उद्यापासून नाही घेणार. हा पण आता आम्ही एक 5 मिनिटांनी येऊ का? बरं तू घे 5 काय 10 मिनिटं घे तू, पण आता जान्हवी तू चल, आम्हाला ना खूप काय काय बोलायचं. अगं हे मावशी पण कसं बोलायचं? अगं मला पण बोलायचंय ना. शपथ, आजही बोलणं राहिलंच. बाबा खूप मन लावून काम करत होतो मी. साहेब पण खुश होते, माझ्यावर कौतुक करायचे. हो परवाच मला म्हणाले की वा रोहन, तू पटापट शिकतोस, सगळं चांगलं करतोयस. आणि आज अचानक नोटीस दिली माझ्या हातात. अरे पण मग तू त्यांना विचारलंस का की अचानक काय असं? बाबा विचारलं मी विचारलं त्यांना. मला म्हणाले की मी समाधानी नाही आहे तुझ्या कामाच्या बाबतीत. समाधानी नाही म्हणजे? आणि असं दोन्ही बाजूनी कसं काय बोलू शकतात ते? आणि असं अचानक कामावरून काढू कसे शकतात तुला ते? ते काही करू शकतात, ते मालक आहेत ना. असंही मी पण प्रोबेशनवरच होतो, परमनंट नव्हतोच. आता काय करायचं? आता काय चणे खायचे का खडी साखर खाऊन पोट भरायचं? एक नोकरी धड टिकवता येत नाही तुला. किती हातापाया पडले होते अनिल रावांच्या. अगं बाई, आत्ता आलं लक्षात. नडली ना मस्ती. अनिल रावांशी वाकड्यात शिरलात. काय झालं? भोवली ना मस्ती. आता बसा टाळ कुटत. मग आपण जाऊया सगळेच पंढरपूरच्या वारीला चालत. जा पिंट्या जा, बाबा बाबांसाठी ओढायची गाडी घेऊन ये. मी हातात कटोरा घेते, म्हणजे आपण सगळेच जाऊ चालत. मूर्खासारखं बडबडत राहू नकोस. ही त्याला आधार द्यायची वेळ आहे. आधारच दिला होता. अनिल आपट्यांच्या करवी त्याला नोकरीच लावून दिली होती, पण तुम्हाला तेही बघावलं नाही. आमचे जावई गोखले गृहोद्योगचे मालक. हे कोण कुठले अनिल आपटे? त्यांचं कशाला ऐकायचं? झालं, दुखावले ना, दुरावले ना. आता काय झालं? गोखले गृहोद्योग मधून काडीचा फायदा नाही. अनिल राव दुरावले, दुखावले. याला म्हणतात भिकेचे डोहाळे. तू जरा गप्प बसणार आहेस का? करा करा, तुम्ही ना माझीच मुस्कटदाबी करा. उद्या अनिल राव घरातलं सामान उचलून न्यायला आले ना, मग कळेल तुम्हाला. नाही म्हणजे आता घरात पैसाच आला नाही, मग हीच वेळ येणार ना. बाबा बाबा मी खरंच सांगतो बाबा, मी खूप सिन्सिअरली काम करत होतो. माझी काही चूक नाहीये बाबा. मी खरंच काम. माझा विश्वास आहे रे बाळा तुझ्यावर. आहे विश्वास तुझ्यावर. मी खरंच खूप सिन्सिअरली काम काय खूप मला काम करत. पांडुरंगा, समस्तांमध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय काय झालं? पाणी पिऊन येते. अगं इकडे आहे पाणी. हो का? हो हो इथेच आहे, घेते. नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामे धरावा. बरं का? म्हणे दास विश्वास नामे धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा.
करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. हा बाबा. हो. बँगलोर मध्ये काय कितपत पाऊस? हो ना. हो आहो, इकडे सुद्धा धो कोसळतोय. हा नाही नाही, आम्हा सगळ्यांच्या तब्येती बऱ्या आहेत. होय होय. तुमची तब्येत कशी आहे? ओके, एक्सलेंट. बरं बरं, मी सांगतो आईला फोन करायला. हो हो, काळजी घ्या. बाय बाय. जान्हवी येईल का बाहेर? काहीतरी करून तिला बोलवायला हवं. का जाऊ सरळ आई आजीच्या खोलीत? नाही नाही, नको नको. हा फारच आगाऊपणा वाटेल. नको, ती पण ऑकवर्ड होईल. पण मला कळेल कसं तिला माझ्याशी बोलायचंय की नाही ते? नाही, बोलायचं तर असणारच. आमचं बोलणं सारखं अर्धवटच राहत आहे. तिलाही बोलायचं असणार माझ्याशी. का रे काका, तू असा चेहरा पुंजित असणार का वाटतोस मला? बाहेर जाऊन बघ 2 मिनिटं, मग कळेल तुला. ओ, दो पाऊस पडतोय बाहेर. म्हणजे भयानक पाऊस पडतोय. अरे पण तू येताना आता गाडीने आलास ना? हो, पण गाडी ते घर हा सुद्धा नाही म्हटलं तरी एक छोटा प्रवासच आहे ना. आणि एवढ्या पावसात त्यातही भिजायला होतच. करेक्ट. तरी नशीब हा पहिला पावसाळा आहे ज्यात मला मायग्रेनचा अटॅक आला नाही. नाही तो होतं काय, पावसाळा सुरू होतो, मग मी भिजतो, मग सर्दी होते, मग डोकं दुखायला लागतं, मग डायरेक्ट हॉस्पिटलच. इतका मोठा अटॅक. बापरे. नाही नाही, मग त्यापेक्षा जास्त काळजी घेतलेली बरी. करेक्ट. आमचं राहू द्या, तुमचं कसं काय चाललंय? छान. म्हणजे उत्तम ना. हो. कुठपर्यंत आली प्रगती? कसली प्रगती? नाही म्हणजे साधंच पाणी पिताय का फ्रीज बदल? पाणी? नाही, मला काही कळलं नाही. हरकत नाही, प्या प्या. पाणी भरपूर प्या, तब्येती करता ते उत्तम असतं. हो, साधं असो किंवा फ्रीज मधलं असो, पाणी प्यायला पाहिजे. प्या, चालू द्या. पाणी. ए काका, पण पाणी. पाणी. हे बघ इंदुवहिनी, हे भाडं बरोबर आहे. मग स्टाफचा तुझा पगार हा म्हणजे 4 जणांचा मिळून 15,000 रुपये. नो नो, 15,400. हा तेच ते. मग इन्व्हेस्टमेंट, मग फॅब्रिकचा तुझा आधीचा स्टॉक, हे सगळं मायनस करून साधारण या महिन्यात 30,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे तुझा. व्हॉट? 30,000? अँड व्हॉट अबाउट दॅट ड्रेस? कोणता? दॅट एम्ब्रॉयडरी ड्रेस ना, 1 पीस रुपीज 6,000 रुपीज. हा, तो या प्रॉफिट मध्ये घेतलाय मी. नो नो वंस, दॅट कापड कॉस्ट इज व्हेरी कॉस्टली ना. हा, मी ते सगळं घेतलंय याच्यात. बट वंस दॅट. इंदुवहिनी, तू गणितात फेल झाली होतीस का? नो नो, आय फेल इन ओनली इंग्लिश अँड इन मॅथमॅटिक्स आय हायली पास्ड अवे. करेक्ट आहे तुझं. माझ्यावर पण आता तीच वेळ आलेली आहे. कसली? पास्ट अवे होण्याची. बरं हे घे, झालाय तुझा हिशोब. चल. हॅपन्ड? हाऊ? इंदुवहिनी प्लीज, ते तुला नंतर सांगीन ना. मला ना झोपायचंय आता. सॉलिड ऍसिडिटी सारखं होतंय. जा तू आता. You acid? I brought it milk for you and you throat it. काय? Throat it. Throat मध्ये खाली जातं ना असं दूध. इंदुवहिनी, तुझ्या या इंग्रजीमुळे माझं डोकं जास्त दुखायला लागतं. Sorry, sorry. सॉरी काय, जा आता तू. I go. You are headache. हा? नाही नाही. You are headache. I go. Sorry, sorry. कठीण आहेस तू इंदुवहिनी. शरा काय? काय नाही. काय होतंय? नाही काय नाही. झोपतेस?
नाही भांडी घेते आता घासायला. फारच विनोदी व्हायला लागली तो. काय हवंय? आ? तुम्हाला आता खायला हवंय? भूक लागली. आत्ता काय होतंय? ताप आलाय? नाही ग. खड्डा पडलाय पोटात? पित्त झालं असेल तुम्हाला. नाही. मी चूर्ण देऊ का थोडं? चूर्णाने पोट नाही भरत ग. पोट भरीला नाही देते, औषध म्हणून देते. औषध नाही, मला आता काहीतरी खायला हवंय, भूक लागली. बरं बरं, चला देते. तू कुठे निघालीस? असे काय करताय? बरे आहात ना? भूक लागली आहे ना? मग चला खायला देते. कशाला? आता कशाला काय? मला या घरातल्या बेस्ट कुकच्या हातचं खायचं आहे. ओ वाजलेत किती? तुम्ही आता आईनं उठवणार आहात? आई नंतर या घरातला बेस्ट कुक कोण आहे? नाही नाही नाही, तुम्ही खूप पसारे करता किचन मध्ये. चला, मला भूक नाही लागलीये. नाही, मग मी देते तुला तुम्हाला. पसाराचं पडलंय? अहो पसारा नाही, तुम्ही अजिबात माझ्या किचन मध्ये भुकीचं पाय- काय नाही केलं नाही, तू? मी देते पोटात ना. खड्डा पडला. अहो पण मी नाही म्हटलं अर्ध्या रात्री किती बारीक झालोय बघ. अहो काहीतरी काय, मी देते तुम्हाला. काय ग? कुणाचा फोन आहे ग? बाबांचा. मग बंद का झाला? नाही, मी मी आवाज बंद केलाय. मग बोल ना त्यांच्याशी. हं. महत्वाचं काहीतरी बोलायचं असेल. हो. हॅलो बाबा, बाबा, कसे आहात बाबा? अच्छा, तुझ्या समोर आता आय्याजी आहे का? हो बाबा. बरं, तू तू आता हॉलमध्ये येऊ शकशील? कशासाठी? अगं, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हा, बघते बघते बाबा. हा, प्लीज प्लीज बघ ना, मी वाट बघतोय. मी प्रयत्न करते. ओके ओके बाबा. हा, काय म्हणत होते ग बाबा? खालती येण्यास ते जनरल बोलत होते. पण तुटकपणे बोलत होतीस त्यांच्याशी. असं नाही करू ग. सॉरी आईजी. आईजी, मी पाणी पिऊन येते. हा, हे काय इथंच आहे? नाही, ते फ्रीज मधलं पाणी. आज फ्रीज मधलंच आणून ठेवलं इथे.
कोण आहे? कोण आहे? ए कोण आहे? ए ए थांब थांब, कोण आहे? अरे अगं बाई, बापरे. अरे जाऊ दे मला मी असं तुम्हाला खायला नाही म्हटलं. भाऊजी ते चोराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? आ? सांगा ना, लवकर पळून जाईल तो. हे ठीफ हा, thief, thief, thief. सिंधुवाहिनी काय झालं? कुठे आहे थीफ? आपल्या पॅसेज मध्ये. आपल्या घरात थीफ आलाय? हो. असा खरा खुरा थीफ? थीफ आलाय जायला थीफ? अगं, मी आता बघितलं. थीफला बघितलं? हो ना. भाऊजी, चल लवकर. काय सांगताय वहिनी? एकदमच थीफ घाबरणारच ना. बोल नका बोल नका, एकदमच थीफ आला. अरे बापरे. बोलतेस, गप ना. शांतरा शांतरा, एकदम थीफच आला ना घरात. कुठे? कुठे आहे? आता नाहीये, पण मघाशी मी जेव्हा पाणी प्यायला इथे आले ना, तेव्हा इथे आल्यानंतर मला जाणवलं की मागे कोणीतरी आहे म्हणून. मागे? अहो भाऊजी घाबरव नका, पण मी खरंच पाहिलं. म्हणजे आपल्या घरात खरंच थीफ आला? काय सांगताय? थीफ थीफ एक तर थीफ थीफ ओरडू नका, मुळात ओरडूच नका. सगळे जागे होतील, उठतील. दॅट्स ओनली. भाऊजी सगळ्यांनी उठायलाच पाहिजे ना. आय सॉ थिप इन द पॅसेज. या, अरे मग पॅसेज मधून कुठे गेला तो वहिनी? ही रॅन टू द. अगं बाई, तो श्रीच्या रूम कडे गेला. श्रीच्या रूम कडे गेला. तुम्ही खरं सांगताय? नाही, मी खोटं बोलते. यू गो अँड सी. चला 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 चला, आपण बघूया. चला